अर्ध्या तासानं प्राध्यापक पोलीस स्टेशनवर आले. तेव्हापर्यंत तो गृहस्थ पुष्कळच शांत बसला होता. इन्स्पेक्टरशी तो खूपच अदबीनं वागत होता. त्यांनीही आपला पोलिसी खाक्या बाजूला ठेवून त्याला सौम्यपणे इकडचं तिकडचं बरंच काही विचारलं होतं. सगळ्यांची उत्तरं त्यानं पटतील तशी दिली होती. खुनाविषयी मात्र त्याला काहीही आठवत नव्हतं. आणि आपल्यावर खुनाचा आरोप आहे यापेक्षा आपली लाडकी पत्नी वारली याचंच दुःख त्याला अधिक होत होतं. प्राध्यापकांनी त्याचं म्हणणं नीट समजून घेतलं. त्याच्या घरचा प्रकारही इन्स्पेक्टरनं त्याच्या समोरच सांगितला होता. त्यांचं सांगणं तो गृहस्थ आश्चर्यानं ऐकत होता. यातलं काहीच तुम्हाला आठवत नाही? प्राध्यापकांनी आपल्या विरळ होत चाललेल्या केसांवरून हात फिरवत विचारलं. त्यांच्या प्रश्नाला उत्तर न देता तो म्हणाला, प्लीज माझी एक रिक्वेस्ट आहे. मला जरा घरी नेता का? मला तिला एकदाचं पाहू द्या, शेवटचं. आणि इन्स्पेक्टर म्हणतात म्हणून. पण मला तरी वाटतं की ती अजून जिवंत आहे. घरी गेल्यावर ती मला जिवंतच भेटेल. नेहमीचा शिरस्ता बदलून त्याला परत घरी नेण्यात आलं. पण जाईपर्यंत फारच उशीर झाला होता. तिला स्मशानात नेण्यात आलं होतं. आय एम सॉरी, तुम्हाला तिला पाहता येणार नाही, प्राध्यापक त्याला म्हणाले. तो काहीच बोलला नाही. जाऊया परत? इन्स्पेक्टरनं विचारलं. नाही, मला ती जागा बघायची आहे, प्राध्यापक म्हणाले. जिथं तिचा खून झाला ती जागा. तिघेही त्या घरात गेले. दारावरच्या कॉन्स्टेबलनं बाजूला होऊन वाट दिली. चांगला सजवलेला दिवाणखाना, टीव्ही, रेडिओ, फोन, सोफा सेट, भिंतीवर चित्र, फुलदाण्यात फुलं. ही माणसं नुसतीच सधन नाहीत, रसिकही आहेत. प्राध्यापक विचार करीत होते. लग्नाला जेमतेम वर्ष झालेलं. बायकोनं किती हौसेनं शृंगारला होता हा संसार. आणि आता वर्ष पुरं व्हायच्या आतच त्या संसाराची ही वाताहत. ती इथं पडली होती, इन्स्पेक्टर दाखवीत म्हणाले. आणि हा इथं उभा होता, असाच, असा. पुन्हा ठार मारीन मी तिला, तो विचित्र चढ्या आवाजात ओरडून म्हणाला. पुन्हा पुन्हा ठार मारीन. त्याचा चेहरा पुन्हा मागासारखा क्रूर दिसू लागला. कपाळात रक्त चढलं होतं. हाताच्या मुठी वळल्या होत्या. हातात रिव्हॉल्वर असतं तर त्यानं पुन्हा ते झाडाला कमी केलं नसतं. आय हेट हर, तो ओरडत होता. नालायक, बावळट होती ती. आय हेट हर, आय थर्ली हेट हर. पोलीस स्टेशनवरचे सारे दिवे जळत होते. तो समोरच बसला होता आणि इन्स्पेक्टर त्याचा कबुली जबाब लिहून घेत होते. आज आमच्या लग्नाचा वाढदिवस, म्हणून मी माझ्या फर्ममधून लवकर निघालो. वाटेत कार थांबवली आणि फुलं घेतली. नुसती ग्लॅडिओला. तिला ग्लॅडिओला फारच आवडायची. इतर फुलांची गर्दी नको वाटायची, म्हणून फक्त ग्लॅडिओलाचाच गुच्छ. इन्स्पेक्टर अधीरपणे काहीतरी बोलणार होते, पण प्राध्यापकांनी त्यांना थांबवलं. त्याला बोलू दे, असं खुणावलं. फुलांचा गुच्छ हातात धरून मी बेल वाजवली. बायकोनंच दार उघडलं. घरात दुसरं कुणीही नव्हतं. मी दार पायानं लोटल्यासारखं केलं आणि तशीच तिला मिठी मारली. तिनं काहीतरी खोटी तक्रार केली, पण मी तिकडे लक्ष दिलंच नाही. तीही क्षणार्धात माझ्या स्वाधीन झाली. काही क्षण आम्ही तसेच एकमेकांना गच्च मिठी मारून उभे होतो. मग थोड्या वेळानं ती बाजूला झाली. पुन्हा तक्रार वजा काहीतरी बोलली, म्हणजे केस विस्कटले किंवा असंच काहीसं. मी हसलो. ती घरात गेली आणि माझे बूट काढून व्हायच्या आतच चहा घेऊन आली. माझी एक सवय आहे, मला अगदी घरात आल्या आल्या चहा लागतो. ती देखील माझ्या एकूण एक बारीक सारीक सवयी लक्षात ठेवून तसं वागते. मला जास्तीत जास्त बरं वाटेल
असं करते. आपलं औंढा गिळून तो म्हणाला, करायची. मला जास्तीत जास्त बरं वाटेल असं करायची. इन्स्पेक्टर हरवल्यासारखे प्राध्यापकांकडे पाहत होते. कुठं चाललंय हे सारं? पण प्राध्यापक शांतपणे ऐकतच होते. पुढे तो म्हणाला, तिनं 2 कप चहा आणला आणि आम्ही दोघं पीत बसलो. मला एकट्यानं खायला प्यायला कधीच आवडत नाही. ती कितीही कामात असली तरी मी तिला माझ्या बरोबरच घेऊन बसायचो, सक्ती करायचो. चहा पिता पिता ती म्हणाली, आज एक गंमत झाली. मी विचारलं, कसली? ती म्हणाली, आज कोण येऊन गेलं असेल, ओळखा पाहू. मी म्हटलं, तूच सांग. ती म्हणाली, तो आला होता. तो म्हणजे लग्नापूर्वीचा तिच्या ओळखीतला एक जण. त्यावेळी तिनं आपल्याशी लग्न करावं म्हणून तो तिच्या अगदी हात धुवून पाठीमागं लागला होता. तिला तो अजिबात आवडत नसे, इतका की त्याचं नावसुद्धा ती घ्यायची नाही. तरीसुद्धा तिनं मला तिच्याविषयी सारं काही सांगून टाकलं होतं. तशी फारशी गरज नसतानाही. पण तिचा स्वभाव फारच मोकळा होता. माझं नेमकं प्रेम होतं ते तिच्या या स्वभावावरच. त्यामुळं आमच्यात कसलीच रहस्य नव्हती. दोघांचाही एकमेकांवर पुरता विश्वास होता. तेव्हा पुढं मागं देखील आमच्या प्रेमाला तडा जायची भीती नव्हती. त्याला दाद न देता तिनं माझ्याशी लग्न केलं. त्यामुळं अर्थातच तो माणूस फार दुखावला होता. लग्नानंतर बरेच दिवस तो दुखीच होता. आमच्याकडे तर तो कधी आलाच नाही. आणि आज मात्र लग्नानंतर बरोबर 1 वर्षानं आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस अचूक ध्यानात ठेवून तो आला होता. तिच्यासाठी प्रेझेंट घेऊन वाढदिवसाचं. खूप मन मोकळं करून बोलला म्हणे तो. म्हणाला, माझं चुकलं. मी इतकं मनाला लावून घ्यायला नको होतं. माझ्यापेक्षा हाच नवरा तुला अधिक योग्य आहे. म्हणाला, यापुढं मी तुमच्याविषयी मनात काहीही ठेवणार नाही. इथं येत जात जाईन वगैरे वगैरे. ती सुद्धा थोडीशी भारावल्यासारखी झाली होती. म्हणाली, आमच्या मनात काहीच नव्हतं. खुशाल येत जा. आमचे हे तुला फार आवडतील. तिनं त्याला चहा बिस्किटं आणून दिली. तो चहा प्यायला आणि थोड्या गप्पा मारून निघून गेला. पुढं काय झालं न राहून इन्स्पेक्टर म्हणाले, तिनं मला हे सारं सांगितलं. कपबशा घेऊन ती आत गेली आणि येताना एक चित्राची फ्रेम घेऊन आली. हे त्याचं प्रेझेंट असं म्हणून तिनं ते चित्र भिंतीवरती लावलं. मी ते पाहिलं. मग पुढं काय झालं? पुढं 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 काहीच नाही. इतकंच. म्हणजे इतकंच कसं असेल? मला माहीत आहे ते इतकंच. यानंतर काहीही मला कसलंच आठवत नाही. खून, अरेस्ट यातलं काहीच आठवत नाही. तो म्हणाला, नाही, मला आठवतं ते फक्त मी पोलिसांच्या गाडीत होतो तिथपासूनच. मग तुम्ही मला इथं आणलंत, खुनाचा आरोप केलात. आरोप? इन्स्पेक्टर भयंकर चिडून म्हणाले, तुम्ही खून केलात. आणि आत्ता आपण घरी गेलो होतो तेव्हा तुम्ही पुन्हा एकदा खुनाची कबुली दिलीत. कुणी? मी दिली? त्याचा चेहरा विलक्षण केविलवाणा दिसत होता. हो तुम्हीच दिलीत. हे प्राध्यापक त्याला साक्ष आहेत. इन्स्पेक्टरनी आता हातातलं पॅड बाजूला टाकलं होतं. पिंजऱ्यात कोंडलेल्या चवताळलेल्या वाघासारखे ते फेऱ्या घालीत होते. पाहिलंत प्रोफेसर, या असल्या लोकांशी आमची गाठ असते. काय डोकं फोडणार यांच्या पुढं? यांना भाषा समजते ती एकच, टॉर्चर, फिजिकल टॉर्चर. त्याच्याशिवाय यांची फिरलेली डोकी जाग्यावर येत नाहीत. वेट अ मिनिट, जस्ट वेट अ मिनिट. प्राध्यापक चष्मा काढून तो पुसत म्हणाले, हे बघा, तिथं घरात त्यानं खून केला. मग तो इथं ना कबूल केला. पुन्हा घरात गेल्यावर कबूल केला. पुन्हा इथं ना कबूल केला. मग
असं तर नसेल की तिथं त्या घरात काहीतरी आहे की ज्यामुळं त्याच्या मनात ती पर्टिक्युलर द्वेषाची भावना जागी होते? तिथं त्याच विशिष्ट जागी इन्स्पेक्टर टेबलाला टेकून उभे राहत म्हणाले, डॅम इट, सुपर नॅचरल हॉक्स. माझा असल्या सुपर नॅचरल गोष्टींवर बिलकुल विश्वास नाही. म्हणे घरात काहीतरी आहे. प्रोफेसर, नव्या मेथड्सच्या नावाखाली तुम्ही जर जुन्या आजीबाईंच्या भाकड कथा सांगणार असाल तर आय एम सॉरी टू से, बट वी आर नॉट इंटरेस्टेड इन युअर मेथड्स. आम्ही आमच्याच पद्धती वापरू, मग त्या कितीही रानटीपणाच्या असू देत. रागावू नका इन्स्पेक्टर. प्राध्यापक स्वतःचा तोल अजिबात ढळू न देता म्हणाले, तुम्ही तुमच्या मेथड्स वापरायला कधीही मोकळे आहात. फक्त 1-2 दिवस थांबा. माझ्यासाठी, फक्त माझ्यासाठी. मला ही केस इंटरेस्टिंग वाटते आणि ते घरही. नक्की नक्की तिथं काहीतरी असलं पाहिजे. ठीक आहे, तुम्ही म्हणता तर थांबतो. इन्स्पेक्टर गुरकावले. पण तुम्हाला वाटतं तसं इंटरेस्टिंग या केसमध्ये काही नाही आहे. उभ्या उभ्या उजवा पाय डावीकडे टाकून कोपर टेबलाला टेकीत इन्स्पेक्टर म्हणाले, दिस फेलो इज फुलिंग अस. मी सांगतो, या माणसानं खून केलाय म्हणजे केलायच. हो, यस. तो माणूस एकदम ओरडून उठला, मी खून केलाय आणि मला त्याचं जरासुद्धा वाईट वाटत नाही. आय हेट हर. आय हेट हर. त्याचा चेहरा पुन्हा मगासारखा क्रूर झाला होता. हातांच्या मुठी वळल्या होत्या. आवाज विचित्र येत होता. सांगितलं नाही, ही इज सिम्पली फुलिंग. त्या घराच्या थेरीला मी दाद देत नाही असं म्हणता क्षणी त्यानं इथं सुरुवात केली. म्हणजेच तो जाणून बुजून फसवतोय आपल्याला. डर्टी बिच, आय शाल किल हर, किल हर. तो ओरडत होता. इन्स्पेक्टर धावतच जाऊन खुर्चीवर बसले. त्यांनी पॅड पुढं ओढलं आणि म्हटलं, यस, नाव विल यू गिव्ह अस अ कन्फेशन, विल यू? पण त्या माणसानं काहीच उत्तर दिलं नाही. त्यांनी पुन्हा एकदा विचारलं, देतोयस ना कबुली जबाब? त्या माणसानं क्षणापूर्वी खाली घातलेली डोकं वर उचललं आणि झोपेतून जागं व्हावं तसं मंद स्वरात भाबडेपणानं विचारलं, कबुली जबाब? कसला कबुली जबाब? मित्रांनो, रत्नाकर मतकरींची ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण लवकरच भाग 3कडे वळूयात. धन्यवाद.